नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ही ऐश्वर्याच्या हाताला धरते आणि रागाने तिला बाहेर ओढून आणते आणि म्हणते की तुला हेच दाखवायचे होते ना जानकीला तिच्या मुलीची काळजी नाही म्हणून. अगं मूर्ख मुली, तुझ्या या शुल्लक चढाओढी पायी माझ्या मुलीच्या जीवावर बेतले असते. जर काही कमी जास्त झाले असते तर आम्ही काय केले असते. म्हणून जानकी ही खूपच भडकलेली असते. तर ऐश्वर्या म्हणते की पण ती आली ना सुखरूप घरी. तेव्हा जानकी तर तिच्या धावून जाते आणि काही व्हायला हवे होते का असे रागाने म्हणते. काही वाईट होण्याची वाट बघत होतीस का वागलीस ऐश्वर्या? तू माझ्यावर राग आहे म्हणून तू माझ्या मुलीच्या जीवावर उठलीस. त्या लहान जीवाची काय चूक होती ग? का वागलीस तू अशी? सौमित्र भाऊजींचे तुझे लग्न झाले नाही म्हणून या घरामध्ये येऊन या माणसाची सन्मान सत्ता मिळत नाही म्हणून अशी वागलीस का? ऐश्वर्या, मान सन्मान असं नाही मिळत. घरात जर सर्वांशी तू प्रेमाने वागली तर तुला आपोआप सर्व काही मिळेल. आणि ऐश्वर्याचा हात पुन्हा रागाने धरते आणि हिसकावून म्हणते की प्रेम मिळवण्यासाठी समोरच्याला प्रेम द्यावे सुद्धा लागते. हे असे वागून नाही मिळत. तर ऐश्वर्या आपला हात हिसकावते आणि स्टॉप असे म्हणायला लागते. तर जानकी तोच म्हणते की शटअप, जस्ट शटअप अँड लिसन. परत जर तू माझ्याशी अशी वागली तर माझ्याशी गाठ आहे. तुझी एक मोठी जाऊ म्हणून तुझ्या लाख चुका मी माझ्या पदरात घालेल. पण माझ्या मुलीच्या बाबतीत जर तू काही वाकडी वागलीस तर बछड्यावर हल्ला झाल्यानंतर वाघीण जे काही करते ना तेच करेल. आणि ऐश्वर्याच्या अंगावर धावत येऊन म्हणते की तुला फाडून खाईल. आणि पुन्हा ऐश्वर्याला धरून हिसकावते आणि स्पष्ट शब्दात सांगते की मी एक आई आहे, ही गोष्ट तू चांगलीच लक्षात ठेव. आणि मोठ्या तोऱ्यात जानकी तिथून निघून जाते. तर ऐश्वर्याचा खूप पोपट बनतो. त्यानंतर इकडे रात्री ऋषिकेश आणि जानकी हे असतात रूम मध्ये आणि ओवी ही जानकीला मिठीत घेऊन म्हणते की आई तू मला रागवलीस का? तर जानकी म्हणते की नाही बेटा. ओवी, आई खूप घाबरली होती आज जो काही प्रकार झाला. आई बाबा घरातील सर्वजण किती घाबरले होते. बघितलेस ना बाळा तू. मी तुला सांगितले होते की रात्री हात जोडून आपण सर्व काही आठवायचे. दिवसभरात आपण काय काय केले, काय चुकीचे केले, काय वागलो, कुणाला काही दुखावले का, किती चांगल्या गोष्टी केल्या, अभ्यास केला, आठवायचे सांगितले होते ना. आणि काय तर ओवी म्हणते की आणि आपणच आपल्याला मार्क द्यायचे. तेव्हा ओवी हात जोडते आणि शांत राहून विचार करते. तर तिला आठवते. तर ती लगेच जानकीला म्हणते की आई आता मला आठवले, तू माझ्या कंपास बॉक्स मध्ये ऍड्रेस आणि फोन नंबर लिहून ठेवला होतास आणि सांगितले होते की रस्ता चुकला तर दुकानातून फोन करायचा, चौकीतल्या पोलीस काकांना विचारायचे, नाही तर देवळामध्ये जायचे. तेव्हा जानकी म्हणते की बरोबरच, परंतु तू काय केलेस? तर ओवी म्हणते सॉरी आई, सॉरी बाबा, मी तुम्हाला फोन करायला पाहिजे नव्हता. तेव्हा जानकी म्हणते की अगं इट्स ओके, तू जरी फोन नाही केला पण देवळात तर गेली होतीस ना. आणि ओवी, मी, बाबा, सारंग काका, नाना, आजी सर्वजण किती प्रेम तुझ्यावर करतात ग. तू कल्पना सुद्धा करू शकली नाही कोणत्या टेन्शन मध्ये होतो ते. तेव्हा ओवी जानकीला प्रॉमिस करते की मी असे कधीच करणार नाही. जरी मला आज मार्क्स कमी मिळाले असतील तरी मला नवीन आज एक लिसन मिळाला. जानकी म्हणते की व्हेरी गुड. तर ओवी म्हणते की आई बाबा मी तुम्हाला प्रॉमिस करते यानंतर मी एकटी कुठेच जाणार नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की गुड गर्ल आणि असे कधीच घाबरायचे नाही. मोठी झाल्यानंतर सुद्धा एकटीने फिरायचे, अगदी परदेशात सुद्धा भरारी घ्यायची, पण मोठी झाल्यानंतर, त्या अगोदर नाही. तेव्हा ओवी म्हणते की आई आणि बाबा मी आता आजी आजोबांना सुद्धा सॉरी म्हणून येते. तर ओवी ही खुश होऊन जानकी आणि ऋषिकेशचा पापा घेते. आजी आणि नानांच्या रूम मध्ये निघून जाते. तर ऋषिकेश म्हणतो की खरंच खूप छान जानकी, तू ओवीला समजावून सांगितले. तेव्हा जानकी म्हणते की मी फक्त ओवीलाच नाही, दोन मुलींना समजावून सांगितले, एकीला प्रेमळ शब्दात आणि एकीला कडक शब्दात. त्यानंतर इकडे ऐश्वर्याला काही झोप लागत नसते. जानकीने तिला जे काही धमकावलेले असते आणि तिचा हात पिरगळलेला असतो ते सर्व क्षण तिला डोळ्यासमोर येतात. रागाने उशी फेकून देते आणि ऐश्वर्याला तू धमकी दिली जानकी, एक दिवस ना तुला नक्की माझी माफी मागावीच लागेल. सारंग मात्र झोपी गेलेला असतो. त्यानंतर इकडे ओवी ही झोपी जाते. तर ऋषिकेश आणि जानकी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात. तर जानकी ऋषिकेशला म्हणते की आओ मला आज झालेला सर्व प्रकार आठवतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो जानकी, माझा सुद्धा ठोकाच चुकला होता, पण मला एक कळत नाही की हे सर्व घडलेच कसे, शाळा इतकी बेजबाबदार कशी? तर जानकी म्हणते की नाही, शाळा नाही तर शाळेत
शाळेतून कॉल आला होता आणि तो कॉल उचलला होता ऐश्वर्याने। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय, तर जानकी हो बोलते आणि तिने आपल्याला मुद्दाम नाही सांगितले। तेव्हा ऋषिकेश लगेच उठतो आणि ऐश्वर्याला जाब विचारण्यासाठी जायला निघतो, तर जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, मी तिला जाब विचारला परंतु तिच्याकडे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मात्र नव्हतेच। ऋषिकेश म्हणतो की अगं पण ओवीला जर काही आज झाले असते तर? जानकी म्हणते की हो मला माहिती आहे, याच विचाराने माझा सुद्धा फारच संताप झाला होता। ती असे का करते यामागे काय कारण आहे ते तर मला मात्र काही कळले नाही, पण एक गोष्ट मात्र मला चांगली कळली, ऐश्वर्यापासून सावध राहायला हवे। तिच्या मनात आपल्याविषयी प्रचंड राग तर आहेच, मग ती काय करेल काही करेल याचा अंदाजच घेता येत नाही, मग या सगळ्याचा कुणाला त्रास व्हायला नको। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी मला सर्व काही समजते, पण मनात अशी आडी ठेवून त्यांच्याबरोबर आपण कशी डील करायची खूपच अवघड आहे आणि त्यात सयाजीरावांचा सुद्धा अनुभव तर आहेच। वडिलांसारखा स्वभाव दिसतो तिचा, तर जानकी म्हणते की परंतु हे सर्व आपल्याला सांभाळून घ्यावे लागेल आणि असाच राग तिच्या मनात धुमसत राहिला तर हे चांगले नाही, हे सर्व आपल्याला सांभाळून घ्यायला हवे, सारंग भाऊजीला न कळता आणि घरामध्ये सुद्धा कुणाला न कळता। तेव्हा ऋषिकेश जानकीचा हात हातामध्ये घेतो आणि तो सुद्धा मनामध्ये राग न ठेवता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्रा ही आजीही काही कामानिमित्त आपल्या बहिणीच्या घरी गेलेली असते, तर सुमित्रा तिला फोन करून विचारते की काय ग, तू तिकडे सर्वजण व्यवस्थित आहे का, कमल मावशी कशी आहे आणि तुझा प्रवास कसा झाला, तर ती व्यवस्थित सांगत असते आणि तेवढ्यात ऐश्वर्या तिथे तयार होऊन आलेली असते। फोन ठेवल्यानंतर ऐश्वर्या ही सुमित्राला गुड मॉर्निंग करते आणि आजी इतक्या अचानक कशा गेल्या असे विचारते। तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं ती अशी अचानक गेली, तिची चुलत बहीण आहे ना ती कमा मावशी, तिला भेटण्यासाठी गेली। तेव्हा मात्र मनात ऐश्वर्या म्हणते की त्या फक्त एकट्याच या घरामध्ये होत्या की माझी बाजू घेण्यासाठी, मग त्या येईपर्यंत तर मला कुणाचा सपोर्ट नाही। सुमित्रा म्हणते की अगं मला एक गोष्ट सांग की तुला या घरामध्ये नवीन असल्यामुळे झोप तर व्यवस्थित लागली ना? ऐश्वर्या म्हणते की हो आई, पण सॉरी जरा मला उठायला उशीरच झाला। तर सुमित्रा म्हणते की अगं असू दे, नवीन नवरी आहेस ग तू, तुला कोणी ओरडणार नाही, बाकी तुम्हाला जावा जावा छान चाललेले आहे, एकमेकींशी छान गप्पा तुम्ही मारता मी कालच बघितले। जानकी अगदी तुला हात धरून धरून ओढून नेत होती, काय ग कसल्या इतक्या गप्पा चालल्या होत्या ग? तेव्हा ऐश्वर्याला मात्र त्या क्षणाची आठवण होते आणि ती लगेच म्हणते की काही नाही आई, आम्ही अशाच गप्पा करत होतो, मुद्दाम खोटं बोलते। तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं पण खूपच छान, वायफळ गप्पा तर आपण फक्त मैत्रिणीशीच मारू शकतो, खरंच छान आहे की दोन जावा दोन मैत्रिणी होतात, हे बघून खरंच खूप छान वाटते। आणि हे बघ ऐश्वर्या, लग्न झाल्यानंतर नवीन नातं निर्माण होते, नवीन माणसं, सून जाऊ, नवीन सासू सासरे, आणि खरं सांगते की सासरे एखादी बाई आपली मैत्रीण होणे ही दुर्मिळ असते। तुमची मैत्री होते ही तर चांगलीच आहे, मैत्री कशी आपोआपच व्हावी लागते अगदी तुमच्यासारखी, मग त्या झालेल्या मैत्रिणीशी आपल्याला जीवाभावाच्या गोष्टी गप्पा करू शकता येतात, त्यामुळे अशाच कायम तुम्ही एकत्र राहा, त्याने आपल्या घरामध्ये एकोपा तर टिकूनच राहील। आणि तेवढ्यात जानकी येते आणि आई ही घ्या खडीसाखर म्हणून सर्वांना खडीसाखर वाटू लागते। तेव्हा सुमित्रा विचारते की अगं जानकी इतक्या लवकर का? असं जानकी म्हणते की हो आई, परत नंतर गडबडीमध्ये मी विसरून जाईल। सुमित्रा म्हणते की अगं मी विसरलेच होते की आज आपल्याकडे मौजेचा रविवार आहे आणि जानकी तू ऐश्वर्याला सुद्धा हे सर्व समजावून सांग। तेव्हा जानकी ही ऐश्वर्याला म्हणते की अगं महिन्यातील एका रविवारी आपण सर्वजण एकत्र येऊन गप्पा गोष्टी करतो, मस्ती करतो, खेळ खेळतो, अगदी लहान मुलांसारखे त्यामध्ये रमतो सुद्धा, म्हणून नाना याला मौजेचा रविवार असे म्हणतात। आणि ऐश्वर्या हे बघ, हा तुझा पहिला रविवार असणार आहे, तुला खरंच खूप छान वाटेल, तू सुद्धा आमच्या सोबत अशी लहान होऊन जाशील आणि हा रविवार अगदी तुझ्या आठवणीतच राहील। तेव्हा ऐश्वर्या मात्र मनात म्हणते की माझ्या मौजेचं सोड ग, पण हा रविवार असा होईल की तू कधीही तो विसरणार नाही। तेव्हा जानकी म्हणते की काय ग, काही बोललीस का? तर ऐश्वर्या म्हणते की नाही, तुम्हाला काही ऐकू आले का? तेव्हा जानकी म्हणते की हो, तर मला मनातील सर्व काही कळते बर का। तेव्हा सुमित्रा म्हणते की हे मात्र नक्की खरं आहे की आमच्या जानकीला समोरच्याच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय, त्याला काय हवं काय नको हे सर्व काही कळते, अगदी स्पष्ट सर्व काही कळते। तर लगेच ऐश्वर्या म्हणते की हो, स्पेशल संडे आहे ना, मी जरा तयार होऊन येते, म्हणून ऐश्वर्या लगेच आतमध्ये निघून जाते। तर सुमित्रा जानकीला म्हणते की अगं ऐश्वर्या आपल्या घरामध्ये रमायला लागली। तेव्हा जानकी म्हणते की हो आई, रमायला तर लागली, परंतु जर काही कमी जास्त वाटले आपण आपल्यामध्ये सांभाळून घ्यायचे। तेव्हा सुमित्रा विचारते की बरं शर्वरी आणि विक्रांत तर येतात असणार? तर जानकी म्हणते की हो, मगाशीच त्यांचा माझा कॉल झाला, ते नक्की येतात।
जानकी म्हणते की आई, आजच्या कार्यक्रमासाठी स्पेशल असा मी शर्वरीताईंना आवडतो तसा ढोकळा करणार आहेत, जर नाही बनवला तर त्या रागवतील, रुसतील माझ्यावर. सुमित्रा म्हणते की हे तर मात्र अगदी खरे आहे, परंतु ढोकळा आवडणारा दुसरा मेंबर नाही, तो वेंगुर्लेला गेलाय आणि आईला नक्की तिकडे गुचकी लागणार. तेव्हा जानकीला गोड हसू येते आणि जानकी लगेच म्हणते की आई मी आलेच. म्हणून जानकी किचन मध्ये जाते तर सुमित्रा ही तिला सौमित्राची आठवण येते आणि खरंच त्याला सुद्धा खूप ढोकळा आवडतो. पण बाळा, जेथे कुठे असतील तेथे सुखरूप राहा मात्र. त्यानंतर इकडे शर्वरी ही आपल्या मैत्रिणीसोबत फोनवर बोलत असते की अगं माफ कर, मी आज नाही येऊ शकत, तुला माहिती तर आहे ना आमचा तिकडे स्पेशल असा रविवार असतो, त्या दिवशी खूप अशी मौज मजा असते. तेवढ्यात विक्रांत बाहेर येतो आणि लगेच शर्वरी म्हणते की सोनाली बाय, मी तुला नंतर कॉल करते. तेव्हा शर्वरी विक्रांतला म्हणते की अरे काय झाले, तू असं समोर का उभा आहेस. तेव्हा विक्रांत म्हणतो की हो मी तुला तेच सांगतो की बघ किती वाजले, आपल्याला निघायचे, एकतर उशीर झालाय. तेव्हा शर्वरी म्हणते की अरे वेळेतच पोहोचू, तू डोक्यावर बसू नकोस. विक्रांत म्हणतो की अगं असे काय करतेस. विक्रांत म्हणतो की शर्वरी तू एक काम कर, आपण सर्वांसाठी मस्त असा शिरा बनवून नेऊयात, तू आंब्याच्या फोडी टाकलेल्या शिरा करतेस, खूप छान करतेस. तेव्हा शर्वरी म्हणते की नाही, मी इतक्या सर्वांचा ढोकळा नाश्ता नाही बनवू शकत. विक्रांत म्हणतो की अगं शर्वरी असे काय करतेस, तूच त्या बाईला कामावरून काढून टाकले, मग मी काय करू. तेव्हा शर्वरी म्हणते की ओ म्हणजे तुम्हाला ते खुपते असे विचारते. विक्रांत म्हणतो की अगं शरू तू पराचा कावळा बनवतेस. विक्रांत म्हणतो की अगं नाते ही टू ट्रॅफिक असतात, देवाणघेवाण असते, त्यामध्ये आतापर्यंत आपण फक्त देवाणच करत आलो, कुणाला मात्र काही दिलेलेच नाही. तेव्हा शर्वरी म्हणते अरे आपण बाहेर काहीतरी घेऊया. तर विक्रांत म्हणतो की तेच ते, देवाणघेवाण ही फक्त पदार्थाची नसते, वस्तूची असते, आपुलकीची असते. आपण हे सर्व केले तर त्यांनी माणसं जोडली जातात, प्रेम वाटते, वेळाला मदतीसाठी लोक धावून येतात. मग मला एक गोष्ट सांग की दुसऱ्याने आपल्यासाठी काय करावे ही आपली अपेक्षा असते की नाही, मग आपण दुसऱ्यासाठी काय करू शकतो हे सुद्धा तपासायला हवे. आणि तू तर जानकी वहिनी आणि मला सुद्धा खूप अशी टेक्न फॉर ग्रँटेड करायला लागली आहेस. त्यामुळे हे पग शरू तू या सर्वांचा नीट विचार कर. हे पग तुला तुझी वाटणारी माणसं तुझ्या हे अशा स्वभावामुळे जेव्हा तुला त्यांची सर्वात जास्त गरज असेल तेव्हा तू निघून गेली तर, त्यामुळे विचार कर. आणि चल आता तयार होऊन निघूयात. आणि विक्रांत तयार होण्यासाठी आतमध्ये जातो तर शर्वरी ही मनात म्हणजे स्वतःला म्हणते विक्रांत आता तू पराचा कावळा करतोस. त्यानंतर इकडे ऋषिकेश आणि जानकी रूम मध्ये असतात. तर ऋषिकेश तयार होत जानकीला विचारतो की आजचा हा रविवार ठरवण्यामागे नक्की तुझा काहीतरी उद्देश दिसतो. जानकीला हसू येते तर ऋषिकेश विचारतो की बरोबर ना. ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, मला तुझ्या मनातील कळते, मी बरोबर ओळखलेस. तेव्हा जानकी म्हणते की काय, तुम्हाला माझ्या मनातील कळते ना, ओके, मग कारण सुद्धा तुम्हाला कळायला हवे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे बघ असे शब्दात नाही पकडायचे, मी तुझ्या एवढा हुशार नाही, मग आता सांग ना. तेव्हा जानकी म्हणते की सांगते. तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्याला आपल्या घरामध्ये मिसळण्यासाठी स्पेशल रविवार सारखं दुसरं कोणी निमित्त असू शकते का. अहो असे काय करता, आपण रविवारी सर्वजण गेम खेळतो, मग आपण कसे लहान मुलासारखे होऊन जातो, सर्वांची मन लहान मुलासारखी नीट जपतो आणि मोकळी सुद्धा होतात. हेच बघा, आपण जसे एकमेकांशी जोडलो गेलेलो आहोत, आपलं हे सर्व प्रेम नाहीतर एकोपा बघितल्यावर वाण नाहीतर गुण तर मात्र लागेनच ना तिला. या स्पेशल रविवारच्या निमित्ताने आपल्यामध्ये जे काही कनेक्शन आहे, आपण एकमेकांना किती सांभाळून घेतो, आपल्यात वाद जरी झाले तरी आपण एकमेकांना किती जीव लावतो, हे सर्व बघून ती आपल्यातील होईल असे वाटते. त्यानंतर इकडे सारंग रूम मध्ये असतो तर ऐश्वर्या ही सारंग जवळ येते आणि त्याच्या गालाला हात लावून म्हणते की गुड मॉर्निंग. तर सारंग खूपच लाजतो आणि खुश होऊन गुड मॉर्निंग करतो आणि विचारतो की काय अभि. तर ऐश्वर्या म्हणते की कळले नाही का, आणि परत म्हणतो की कळले की तुम्ही मला लाडाने अभि असे म्हणता. ऐश्वर्या म्हणते की पण ठीक आहे, तुम्ही चहा घेतला की मी घेऊन येऊ, आणि परत म्हणते घेऊन येऊ विचारते आणि थांबा मी आणतेस. तर सारंग म्हणतो की नाही नको, आता सर्वजण भेटतील मग होईलच चहा. तेव्हा ऐश्वर्या मुद्दाम खुश होऊन म्हणते की हो, मी सुद्धा मगाशी ऐकले होते की संडे स्पेशल काहीतरी, आणि मी बघा तुमच्यासाठी एक छोटस असं सरप्राईज घेऊन आले. सारंग तर खूपच खुश होतो आणि माझ्यासाठी असे विचारतो आणि दाखवा ना हो. ऐश्वर्या म्हणते की चालेल ना, आणि लगेच आणि सारंगला तिकडे पाहण्यासाठी लावते आणि टेबलच्या ड्रॉवर मधून ती चॉकलेट घेते. तर सारंग म्हणतो की माझ्यासाठी, मला तर खरंच खूप चॉकलेट आवडते. तर ऐश्वर्या म्हणते की नाही, आपल्यासाठी अर्ध अर्ध आपण खायचे, चालेल ना तुम्हाला. सारंग तर अगदी खुश होऊन म्हणतो की हो आणि वाव असे सुद्धा बोलतो. तेव्हा ऐश्वर्या त्याच्या हातामध्ये ते चॉकलेट देते आणि गाणे गुणगुणत ते चॉकलेट तो फोडत असतो आणि त्यातील एक तुकडा घेऊन तो ऐश्वर्या
ऐश्वर्याला भरवायला जातो तर ऐश्वर्या मुद्दाम म्हणते की तुम्ही गाता सुद्धा खूपच छान आणि दिसता सुद्धा खूपच क्यूट। तेव्हा सारंग तिला ते चॉकलेट भरवत म्हणतो की तुमच्या इतकं मात्र नाही, तुम्ही तर ऐश्वर्या म्हणते की मी तर, आणि तुम्ही तर ऐश्वर्या मुद्दाम त्याच्या जवळ येत विचारते की तुम्ही तर म्हणजे मी तर काय? तर सारंग म्हणतो की आसमान परी आहात। ऐश्वर्या हसत म्हणते की कमावून सारंग। सारंग म्हणतो की खरंच एकदा माझ्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघा, अगदी आसमान परी। त्यानंतर इकडे जानकी ऋषिकेशला विचारते की काय झाले, तुम्हाला हे पटले नाही का, तुम्ही असा चेहरा का केलात? ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी असे काही नाही, तुझा हेतू मात्र चांगला आहेस, तू जितकी हुशार आहे तितकी भाबडी सुद्धा। अति चांगली जगाकडून तुला खूप अपेक्षा आहेत, मग मला एक गोष्ट सांग की तुला खरंच असे वाटते का हे तिला समजेल? जानकी म्हणते की आओ तुम्हाला संत एकनाथ महाराजांची गोष्ट माहिती आहे का? ऋषिकेश म्हणतो की तेच ना, ते गोदावरीवरून स्नान करून येतात आणि त्यांच्या अंगावर एक माणूस शेण फेकत असतो, शेवटी एकनाथ महाराजांच्या चांगुलपणासमोर तो माणूस नमतो, तशी ऐश्वर्या बदलेल असे तुला वाटते का? तेव्हा जानकी म्हणते की हे बघा, ती बदलेल की नाही हे मला माहिती नाही, पण ती बदलावी यासाठी मी शक्य तितके प्रयत्न करेल। आता शेवटी ती ऐश्वर्या सारंग रणदिवे आहे, आपल्या घरातील सदस्य, या घरची सून, मग त्या निमित्ताने आपण तिला सांभाळून घेणे आपले कर्तव्य तर आहेच, आणि मला खात्री आहे एक ना एक दिवस ती आपल्या घरातील नक्की होईल आणि ती नक्की समजून घेईल। तेव्हा ऋषिकेश मात्र खुश होतो आणि जानकीला म्हणतो की तिचे तर मला माहिती नाही, परंतु तुझी पॉझिटिव्ह मात्र मला कायम इम्प्रेस करते, आणि दोघे एकमेकांकडे खुश होऊन हसतात। तर हा भाग इथे संपतो। पुढील भागामध्ये गुलाब दादा हे अनाउन्स करून सांगतात की आज आहे महिन्यातला मौजे रविवार आणि खेळायला जमल्यात सर्व रणदिवे परिवार, म्हणून सर्वजण बॅडमिंटनचा खेळ खेळत असतात। आणि तेव्हा ऐश्वर्या आणि जानकी यांची जोडी असते, तर जानकी म्हणते की चल ऐश्वर्या आपण या दोन पुरुषांना दाखवूयात की बायकांची सुद्धा काही जोडी असते ते, म्हणून ते बॅडमिंटन खेळत असतात। तर ऐश्वर्या मनात म्हणत असते की जानकी तू आता बघतच राहा की हा रविवार असा होईल की तू कधीच विसरणार नाही। तेव्हा ऐश्वर्या ही जानकीला पाडायला जाते, परंतु जानकीकडून ऐश्वर्याच खाली पडते आणि जोरात ओरडते, तर सर्वजण ऐश्वर्याकडे बघत असतात। तर जानकी ही तिच्या पायाला मलम लावून देत असते, तर ऐश्वर्या म्हणते की जानकी वहिनी परिस्थिती बदलायला वेळ तर लागत नाही, काल हाच हात तुम्ही माझ्यावर उगारण्याच्या बेतात होता आणि आज ह्याच हाताने तुम्ही माझा पाय धरला। तेव्हा जानकीला तर धक्काच बसतो आणि ऐश्वर्याचे कपटी रूप पुन्हा तिच्या समोर येते। पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।